हॅलो, यंगिस्तानच्या या बिझ टॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. आणि मंडळी, आज आपला दुसरा चॅप्टर आहे आणि या दुसऱ्या चॅप्टर साठी खास दुबईहून मसाला किंग धनंजय दातार आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार 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 टू एव्हरीबडी. आम्हाला बरं वाटतंय की आज आम्ही भारतात आहोत, तुम्ही दुबईत आहात, पण या सगळ्या नेटवर्कमुळे किंवा या ऑनलाईन प्रोजेक्टमुळे आपण एकमेकांशी कनेक्ट होतोय आणि अनेक उद्योजकांना आज तुम्ही खूप छान पद्धतीने सांगणार आहात, मार्गदर्शन करणार आहात. त्यामुळे तुमचं वेलकम आहे बिझ टॉक्स मध्ये. थँक्यू. मुळात मंडळी, आपल्याला माहिती आहे की धनंजय दातार ज्यांनी अगदी एका दुकानापासून सुरुवात केली, मूळ महाराष्ट्रातले, आणि महाराष्ट्रातल्या या एका छोट्याशा खेड्यातनं आलेल्या व्यक्तीने दुबईमध्ये जाऊन एका दुकानाची आज 43 सुपर मार्केट्स त्यांनी उभी केली आहेत. मला असं वाटतं की एक प्रकारचं साम्राज्य त्यांनी तिथे उभं केलंय आणि म्हणून त्यांना मसाला किंग असं म्हटलं जातं. खरं तर सर, जेव्हा तुम्ही दुबईमध्ये गेला तेव्हा सुद्धा परिस्थिती काही अशी इतकी सोपी नव्हती की गेलं आणि दुबईमध्ये तुमचा बिझनेस सुरू केला. तर सुरुवातीच्या दिवसात तुम्हाला पण संघर्षाचे दिवस खूप आले असतील. तर नेमकं त्यावेळी काही अडचणी आल्या का तुम्हाला? नाही, बिझनेस म्हटला की अडचणी, म्हणजे हम्म, त्याच्याशिवाय बिझनेस होतच नाही. आणि हम्म, अडचणी आल्या की मनुष्य कंटाळतो आणि बिझनेस बंद करतो. त्याच्यासाठी अडचणी खूप येतात. म्हणजे सुरुवातीला तर येतात, परंतु कसं असतं की जसं लहान मूल असतं, जन्माला आलं की ते रडतच नेहमी ना, तर ते काय लगेच बोलायला लागत नाही. त्याला वेळ लागतो. 2-3 वर्ष झालं की मग ते थोडंसं चालायला लागतं पायावरती, बोलायला लागतं, मम्मा पप्पा वगैरे. मग हळूहळू ते मग हे करतात. तसंच बिझनेस असतो की तो लगेच ह्याच्यात तो फक्त रडतच असतो. आणि आलेल्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह व्हायला तरी किमान 3 वर्ष लागतात. त्याच्यानंतर मग प्रॉफिट येतं. म्हणजे तुम्ही जे लोक बिझनेस करता आहेत आणि करणारे इच्छुक आहे, त्यांना सांगू इच्छितो की किमान 3 वर्ष जरी तुम्हाला नुसतं काम 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 करावं लागेल, त्याच्यामध्ये काय मिळणार नाही, नंतर प्रॉफिट मिळेल. तर तुम्ही त्यासाठी थोडी तुमच्यामध्ये पेशन्स हवा, असं मी सांगेन. तर मला तर खूप आलेत अडचणी, पण त्याच्यात ती मात करून मी पुढे आलो. पण काही झालं तरी धंदा करणार आणि मागे हटणार नाही, हे मनात मी घट्ट धरलं होतं. आणि बस त्याच्यानंतर मी सक्सेस होत गेलो. बरोबर. पण सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही दुबईत गेलात तेव्हा एक अट्रॅक्शन होतं दुबईचं. म्हणजे माणूस दुबईला गेला की तो श्रीमंत होऊनच परत येणार, असं एक कुठेतरी चित्र डोळ्यासमोर होतं. पण प्रत्यक्षात कष्ट किती करावे लागले? नाही, दुबईचं मला आकर्षण तर खूप होतं. वयाच्या 16 वर्षी पासपोर्ट बनवला. मला इतक्या लहानपणामध्येच दुबईला जायचं होतं. मी बघायचो की मी कालिनामध्ये राहायचो मुंबईला, आणि तिथले लोक दुबईला जायचे. पण जाताना असे साधे सुद्धा जायचे, पण येताना कसे असं टी शर्ट घातलेला, मस्तपैकी जीन्स घातलेली, त्याच्यानंतर मग गॉगल घातलाय रेबॉनचा, गळ्यात सोन्याची चेन आहे, अंगठी आहे सोन्याची, गळ्यामध्ये हातामध्ये सोनेरी घड्याळ आहे, आणि परफ्यूम मारलाय ब्रूट वगैरेचा. आता आम्ही विचार करतो की बाबा जाताना साधा जातो, येताना किती छान बनून येतो. तर हे 1984 काळची वेळ, म्हणजे 35-36 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. त्या काळी इम्पोर्टेड वस्तू भारतात दिसायच्या नाही, पण आम्हाला बाहेरनं आलेला मनुष्याचं एक वेगळंच आकर्षण असायचं. दुबईवरनं आला म्हटलं की असं वाटायचं की बाबा हा कुठून आला, स्वर्गातून आला. आणि त्याचं वागणं बिगणं, बोलणं बिलणं, आणि त्याच्या अंगावरचे कपडे वगैरे सांगायचे ते किती श्रीमंत झाला. तर मला पण खूप इच्छा होती. मी पण लवकर जायचो, आईला सांगायचं, आणि आपण जाऊन दुबईला जाऊन राहायचं आणि जॉब बिब करायचा आणि खूप पैसे कमवायचे आणि आपल्या आई बाबांना खूप सुखी ठेवायचं, असं माझ्या मनात. म्हणून मी दुबईला आलो लवकर. बरोबर. पण प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर अगदी मसाल्याची पोती उचलण्यापासून ऑफिस म्हणजे तुमचं दुकान साफ करेपर्यंत ही जी कष्टाची कामं करायला लागली, त्याने तुम्हाला कधी असं त्रासदायक नाही झालं किंवा असं निराशा नाही आली? नाही, निराशा नाही आली, कारण आपल्याकडे प्लॅन एच आहे. प्लॅन बी हा माझ्या डोक्यामध्ये नव्हता. म्हणजे हा. हे करायचं, ह्याच्याशिवाय दुसरं आपण काहीच काम नाही करायचं, हे मनामध्ये आधी ठरवलेलं होतं. व कितीही त्रास झाला तरी मागे हटायचं नाही. म्हणजे बिझनेस करताना आम्हाला खूप नुकसान झालं इकडे, पण तरी आम्ही मी मागे हटलो नाही. माझ्या आईचे सर्व दागिने विकले गेले होते.
तरी पण मी बिझनेस सोडला नाही आणि इथे बिझनेस केला आणि मी आमच्या दुकानामध्ये झाडू मारला, पोछा मारला, पोतके उचलले 50 किलोचे, मसाल्यांची तिखटाचं बॅग 40 किलोची बॅग उचलताना किती अंगामध्ये म्हणजे आग होत असेल तुम्ही विचार करा. पण कधी मागे हटलो नाही. आपण काम करायचं आणि लाजायचं नाही. हे माझ्या मनात होतं आणि त्याच्यासाठी मी सक्सेस झालो. बरोबर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं इतक्या वर्षानंतर आजही म्हणजे 43 सुपर मार्केट्स आज तुमची UAE मध्ये आहेत. या हं. सगळ्याचं नियंत्रण म्हणजे एक दुकान असतं तेव्हा सोपं असतं कदाचित त्याच्यावर लक्ष ठेवणं. पण 43 दुकानांना तुम्ही एकसंध बांधून ठेवलंय आणि आज तिकडच्या लोकांना योग्य माल, योग्य दर्जाचा माल तुम्ही पुरवू शकताय. तर हे सगळं कसं साध्य होतं? एका उद्योजकाने हे सगळं नियंत्रण कसं ठेवलं पाहिजे? बघा, नियंत्रण ठेवणं आणि बिझनेस मॅनेज करणं हे खूप म्हणजे चॅलेंजिंग असतं. ह्याच्यामध्ये खूप काही असतात. म्हणजे अकाउंट्स प्रॉपर असले पाहिजेत. आपलं म्हणजे पर्चेसिंग डिपार्टमेंट खूप चांगलं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं लक्ष असलं पाहिजे. कारण पर्चेसिंगमध्ये खूप घपले होतात. म्हणजे माणसाने त्याचं बार्गेनिंग नाही केलं तर ते नुकसान म्हणजे महागात पडतं आणि माल विकताना मार्जिन कमी मिळतं. तर सेल्सवाले पण लोक बरोबर कस्टमरला बरोबर अटेंड करत नाही, हे पण इम्पॉर्टंट असतं. आपलं IT डिपार्टमेंट आहे जे इतकी दुकानं एकमेकांना कनेक्टेड आहे ते बरोबर चाललोय की नाही ते इम्पॉर्टंट असतं. की त्याच्यामध्ये एक जरी चूक झाली काही तर पूर्णची पूर्ण सिस्टम बिघडते. आणि त्याच्यामध्ये असलेले जे काही महत्वाचे हे असतात त्याला काही पासवर्ड्स लावलेले असतात ते खूप कॉन्फिडेन्शियल असतात ते बघणं गरजेचं असतं. कंपनीचं HR डिपार्टमेंट माणसांना बरोबर हँडल करतंय की नाही ते इम्पॉर्टंट असतं. अशा सर्व मिळून हे असतात. पण ज्यावेळी माझं एक दुकान उघडायच्या मी 3 दुकानं उघडली. त्याच्यानंतर मी बघितलं की दुबईमध्ये जर तुम्हाला बिझनेस करायचा तर तुम्हाला अजून ब्रांच असेल तुमची कॉस्ट कमी पडते. कारण की ज्यावेळी तुमचं मोठं ऑर्गनायझेशन होतं तर त्याला माणसंही तशी लागतात, तेवढी लागतात. तर ते मॅनेज करणं सोपं पडतं. म्हणजे की कठीण होत नाही, सोपं पडतं पण अंगावरती आपल्या ताण जास्त आहे. तर ते प्रत्येक हं, डिपार्टमेंटमध्ये घुसून बघावं लागतं. हं, तर हं. माझं लक्ष आहे असतं याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कितीतरी चुका अशा होतात की ज्या म्हणजे त्या आपल्याला बरोबर करावं लागतात. कुठे ना कुठेतरी सारखी चूक होतच असते. हं, तर हं. नियंत्रण मी करतो पूर्णपणे ठेवावं मॅनेज लागतं. करतो. आता बरोबर. 37 वर्ष झालेत बिझनेसमध्ये. बरोबर आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं, की तुमच्यासारख्या यशस्वी माणसाकडनं आम्हाला इतर उद्योजकांना घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आपल्याला खूप रिप्लायज सर येतायत. एकतर तुम्ही सध्या दुबईला असलात तरी मूळ विदर्भातले तुम्ही आहात. अत्यंत मेहनतीने यशाचं शिखर गाठणारे यशस्वी मराठी उद्योजक असं काहींनी म्हटलंय. किंवा एकांनी म्हटलंय, की नैतिकता जपून जीवन कसं जगावं लागतं, हे मसाला किंग यांच्या जीवनशैलीकडे पाहिल्यावर लक्षात येतं. आणखी एकांनी म्हटलंय व्हेरी इन्स्पायरिंग असं म्हटलंय किंवा विदर्भाच्या मातीतला कोहिनूर असं सुद्धा तुम्हाला म्हटलेलं आहे. तर मला असं वाटतं की आपले सगळे श्रोते जे आहेत बघणारे ते खूप वेगवेगळ्या भाषिक सुद्धा आहेत. तर मला असं वाटतं की कुछ हिंदी में पूछना चाहूंगी कि अब वहां पे दुबई में आज की स्थिति क्या है? क्योंकि लॉकडाउन के बाद सभी के सामने एक क्वेश्चन मार्क है। तो वहां की स्थिति आज किस तरह से है और वहां के जो उद्योजक हैं उनके सामने कौन सी चैलेंजेस हैं? आपको क्या लगता है? दुबई के अंदर पूरा लॉकडाउन तो कभी नहीं हुआ है। मतलब शाम को 8 बजे से सुबह 6 बजे तक लॉकडाउन हुआ करता था। तो दिन भर तो नॉर्मली लोग काम करते थे और यहाँ का गवर्नमेंट ने काफी ध्यान दिया पूरा सैनिटाइजिंग करने में या पूरे लोगों को मतलब अवेयरनेस डालने के लिए कि भाई घर में रहो। हम्म, मतलब स्टे एट होम वगैरह मतलब बहुत अच्छा उन्होंने हैंडल किया इसे। तो उसके बाद फिर टाइमिंग हुआ तो उन्होंने फिर टाइमिंग्स चेंज किए कि किसी को अगर बाहर निकलना है तो उसको परमिट लेना पड़ेगा। तो हाँ, परमिट देना शुरू हो गया। फिर किसी-किसी को मतलब 3 दिन में 1 बार परमिट मिलता था। तो आपको कुछ शॉपिंग करके जाना है मतलब ग्रोसरी और कोई मेडिसिन लेना है, तो उसके लिए आपको परमिट लगता था। तो लोग वैसे भी बाहर घूमते नहीं, वैसे लोग यहाँ रहते बहुत समझदार है।
और जल्दी समझ में आता है कि ये गंभीर बीमारी है, इससे हमें इससे बच के रहना है। और यहाँ पर सारा सब कुछ बंद था, खाली सिर्फ सुपरमार्केट्स और जो फूड की दुकान है वही खुली थी, और हम्म, मेडिकल स्टोर्स यहाँ पर ओपन थे। और रेस्टोरेंट में आपको डाइनिंग नहीं होता था, वहां पर आप पार्सल लेके जा सकते हैं या होम डिलीवरी होता था, तो फूड की कभी कमी नहीं हुई। तो हम्म, यहाँ पर लोगों ने जरा पैनिक बाइंग किया, मतलब बहुत सारा माल लिया, घर में जाके जमा कर दिया। एक तरह से अच्छा है कि कहीं कभी न मिले तो फिर उनको लगता है कि कम न पड़े बच्चे घर के अंदर, हम्म, तो लोगों ने वो बाय करके भी रखा। तो अभी तो सभी दुकानें खुल गई है, मॉल्स खुल गए हैं। काफी अच्छा कंट्रोल है, लेकिन कुछ केसेस आते हैं, लेकिन वो हम्म, उसमें ठीक भी हो रहे लोग, मतलब हम्म, हम्म, और यहाँ पर मेडिकल की बहुत अच्छी सुविधा है यूई के अंदर। हम्म, मतलब गवर्नमेंट बहुत ध्यान देता है, और क्विक फास्ट ये आता है, मतलब रिलीफ होता है। और मैं खुश हूँ कि मैं दुबई में रहता हूँ। हम्म, और इंडिया ने भी काफी अच्छा बिल्कुल, लॉकडाउन किया हुआ है और बहुत स्ट्रिक्ट एक्शंस लिए हुए हैं। तो बस अभी ये स्थिति है दुबई की भी। बिल्कुल, बिल्कुल। और मुझे लगता है कि भारत में भी इसी तरह से लोग डिसिप्लिन करेंगे और उसके साथ हम आगे बढ़ेंगे. दुसरी गोष्ट मला असं वाटतं, की इथे सुद्धा असं झालेलं आहे, की उद्योजकांच्या समोर एक खूप मोठे प्रश्न असे आहेत. म्हणजे ग्रोसरी शॉप्स किंवा औषधं हे आता ओपन आहेत. पण आज तुम्हीही त्या क्षेत्रात आहात. तर मला असं वाटतं, की या क्षेत्रातल्या उद्योजकांना येणाऱ्या काळामध्ये कोणती चॅलेंजेस असणार आहेत असं तुम्हाला वाटतं? पुढचा काळ हा खूप चॅलेंजिंग असणार आहे, कारण आता हा जो आपण कोविड-19चा जो आपण प्रॉब्लेम बघतोय, हा प्रॉब्लेम मी 25 वर्षापूर्वी बघितलेला आहे. त्याच्या आधी हो. मी तयारच होतो. त्याकाळी हां, तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये सुरतमध्ये प्लेग झाला होता. त्यावेळी बरोबर, सुद्धा इथे एअरपोर्ट बंद होते. दुबईचे एअरपोर्ट फ्लाइट्स येत नव्हते, जात नव्हते. आणि लोकांना वाटतं की आता माल इंडियावरून येईल की नाही, तर लोकांनी असंच पॅनिक बाईंग केलं वगैरे. तर आम्हाला पण वाटतं की बाबा आता पुढे इंडियाचं काय होणार, हे रोग खूप इंडियामध्ये वाढतील का करून. तर ती एक सवय लागली की आपण पुढची तयारी करून ठेवायची. म्हणजे स्टॉक जो आपल्याकडे आहे तो कमीत कमी 6 ते 8 महिने असं चालेल, असा स्टॉक आम्ही नेहमी मेंटेन केलेला आहे. आणि सर्व काही बंद बंद असलं तरी आपली फायनान्शियल पोझिशन खूप चांगली असली पाहिजे. कारण आपण सेव्हिंग जे आहे ना, ते नुसतं प्रॉपर त्याचं सेव्हिंग केलं पाहिजे, की ऐन वेळेला जर काही झालं तर पैसे आपल्याकडे असले पाहिजेत, की ते आपण लिक्विडिटी असले पाहिजे, की पटकन जाऊन आपण कॅशवरती बायिंग करू. कारण काय आहे, की ज्यावेळी असे प्रॉब्लेम येतात लॉकडाऊन, त्यावेळी लोक जे क्रेडिट फॅसिलिटीज असतात ते सर्व बंद करून टाकतात आणि कॅशवरती डील करतात. तर आपल्याकडे तेवढी कॅश असली पाहिजे. हे आम्ही त्यावेळी मी ते शिकलो. तर आता जे बिझनेसमॅन आहेत, की त्यांच्यासाठी चॅलेंजिंग, कारण हा जो प्रॉब्लेम हा आता आपण घाबरतो आहोत. म्हणजे बाबा बाहेर कोरोना होईल, कोरोना होईल करून लोक निघत नाही आहे. पण काय असतं, की हळूहळू भीती राहते. ही इतक्या लवकर कंट्रोलमध्ये येईल की नाही हे माहिती नाहीये. फक्त ज्यावेळी याचा वेळेत व्हॅक्सिन निघेल, तर त्याच्यावरती त्यावेळी कंट्रोलमध्ये येईल. परंतु ह्याच्याकडनं आपल्याला बचाव करायचा आपल्याला. तर हे लक्षात ठेवा. आणि हा प्रॉब्लेम काय लवकर सुटेल की नाही हे अजूनपर्यंत कोणी भविष्यामध्ये सांगितलं नाही. पण हा लांब जर चालला तर आपल्या त्याची तयारी असली पाहिजे. तर आता बरोबर. सर्व काही बिझनेस बंद आहेत आणि काही लोकांनी आता नवीन बिझनेस सुरू केलेले आहेत. तर हा चॅलेंज राहणारच आहे आपल्याला. आणि ह्याच्यातून आपण कसं निघायचा मार्ग काही दिवस काढावे लागतील. कारण बघा, एका देशामध्ये युद्ध सुरू झालं की त्याच्यामध्ये खूप बॉम्ब पडतात वगैरे, हे पडतात, तर लोक घरामध्ये लपून बसतात, बाबा बाहेर नाही जर आपण मरणार कोण. तर काय होतं की मनुष्यामध्ये आज न उद्या तर मरायचंच आहे. तर मग तो बिंदास निघतो. तसं हे कोरोना सुद्धा हे एक भीती आहे. पण नंतर मग हळूहळू ते लोक बाहेर येतील आणि ही रोजचीच आपली एक नॉर्मल लाईफ आहे असं विचार करतील. पण बिझनेस साठी हे पुढचे प्लॅनिंग नेहमी लक्षात ठेवा, की सेव्हिंग्स असलं पाहिजे. उद्या जर हं, काही वाईट दिवस आला तर आपल्याकडे पैसा असला पाहिजे. आणि आपण त्याच्यामध्ये चांगलं जीवन जगलं पाहिजे. तुम्हाला सांगू शकतो की एक उदाहरण सांगतो, की जिथे बर्फाळ आहे, जिथे खूप बर्फ पडतो वगैरे, आपल्या देशामध्ये जसं नेपाळ वगैरे या साईडला वगैरे पण आहेत. 6 महिने लोकांना काम नसतं.
ते घरात असतं कारण पूर्ण बाहेर बर्फ पडत असतो. तर ते आधी 6 महिन्याचा पुढचा जे फूड आहे ते आपल्याला तयारी करून ठेवतात. तसंच आपल्याला पण पुढची तयारी करून आतापासूनच ठेवली पाहिजे. आता हा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाला, पण उद्या अजून कोणता दुसरा प्रॉब्लेम आला तर त्यावेळी आपल्याकडे काही ना काहीतरी असलं पाहिजे ना. तर हे आपल्याला तयारी करून चालावंच लागेल. बरोबर आहे. आणि त्याच्याचमुळे मला वाटतं कायम आपली तयारी पाहिजे आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण कशा प्रकारे या सगळ्याला तोंड देणार आहोत याची तयारी प्लॅन बीच्या दृष्टीने सुद्धा खरं म्हणजे तयार पाहिजे. हो. सर, एक प्रश्न आपल्याला आलेला आहे की भविष्यात भारतात अलअदिल सुपर मार्केटची साखळी सुरू करणार का, असा विचार आहे का? नाही, इथे अजूनही खूप मोठं मार्केट आहे आणि सध्या आम्हाला आम्ही UAE मध्ये आहोत, ओमान, बहरीन आणि सौदीमध्ये आहोत. अजूनही इथे इतरत्र अजूनही अरब देश आहेत. तिथे आम्हाला सुरू करून मग भारतामध्ये आम्ही सुरू करणार आणि भारतामध्ये माझं एक्सपोर्ट डिव्हिजन आहे. भारतातून 9,000 आयटम आम्ही इथे मागवतो. तर मसाला किंग एक्सपोर्ट्सच्या नावाने वाशीला आमचं ऑफिस आहे आणि तिकडे गोडाऊन्स वगैरे आहेत. सर्व माल तिकडनंच इकडे येतो. मसाले तुम्हाला माहिती आहे भारतामध्येच फेमस आहे. तर माल सर्व तिकडनंच येतो. बरोबर आहे. पण भारतातल्या अशा काही उद्योजकांना, म्हणजे जे छोटे उद्योजक आहेत, जे अशा प्रकारचे म्हणजे तुमच्या तिकडच्या सुपर मार्केट्समध्ये जो माल जाऊ शकतो इकडून, असे मसाले समजा ते बनवतात आणि त्यांना जर तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल, छोट्या उद्योजकांना, तर त्यांनी तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं किंवा त्यांच्या मालाला तुमच्या सुपर मार्केटमध्ये मार्केट मिळू शकतं का? हो, नक्की मिळेल ना. कारण काय आमचं ऑफिस आहे, आम्ही तिकडचे सर्व ब्रँड्स विकत घेतो. आमचं मसाला किंग एक्सपोर्टच्या नावाने वाशीला ऑफिस आहे. तिथे तुम्ही तुमचं सॅम्पल वगैरे दिलं आणि त्याच्या प्राईस दिला, की आमच्यापर्यंत इथे पोहोचतं ते. कारण ते आमचं स्वतःचं ऑफिस आहे आणि लगेच आम्ही निर्णय घेऊन वस्तू सर्व विकत घेतो आणि भारतातूनच बरोबर. विकत घेतो आणि आपल्या ब्रँडमध्ये तर विकतो, पण वेगवेगळ्या ब्रँडमध्ये पण ठेवतो. कारण गिराईकला कोणता ब्रँड पाहिजे त्याच्यावरती त्याला अवलंबून आहे. म्हणून सर्व ब्रँड आम्ही ठेवतो. तुम्हाला बरोबर. नक्की मार्केट आहे आणि जग खूप मोठं आहे. लक्षात ठेवा, की फक्त इंडियाच नाही, तर खूप जग मोठं आहे आणि त्याच्यावरती नक्की तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट परदेशात जायला मिळेल. बरोबर. मला असं वाटतं, की छोट्या-छोट्या उद्योजकांना असं नेहमी वाटत असतं, की आपला जे काही उत्पादन आहे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं. तर आज तुमच्या माध्यमातनं एक त्यांच्या उत्पादनाला नक्की बाजारपेठेपर्यंत नक्की पोहोचू शकेल एवढं वाटतं. आणखी एक आपल्याला रिप्लाय आलेला आहे, की त्यांनी म्हटलं, की बचतीचं महत्त्व अत्यंत सोप्या शब्दात तुम्ही सांगितलं. तर मला असं वाटतं इथे एक किस्सा मला तुमच्याकडनं ऐकावासा वाटतो किंवा आपल्या सगळ्यांना शेअर करावासा वाटतो. तुमचं एक दुकान होतं, पण आता त्याची 43 सुपर मार्केट्स झालेली आहेत. हे सगळं करत असताना एकापासून अनेकापर्यंत जेव्हा तुम्ही गेलात, तेव्हा तुम्ही स्वतः बचत कसं केलं? सेव्हिंग कसं केलं? आणि त्या सेव्हिंग मधनं पुढच्या एक-एक दुकानाची सोय जी म्हणतात, ती तुम्ही कशी केली? खूप छान प्रश्न आहे. हा प्रश्न खूपच सुंदर आहे असं मी म्हणेल. कारण काय आहे, की आपण कितीतरी बिझनेसमॅन बघतो, की ते खूप मोठे होतात आणि जेवढे मोठे होतात त्याच उंच उडतात आणि नंतर झटकन खाली पडतात. काय तर बाबा बँकेचे लोन्स आहेत त्यांच्यावरती आणि खूप कर्जबाजारी होऊन बसलेले आहेत आणि एवढं मोठं नाव आणि एवढं हे असून सर्व होतात. परंतु मी माझा मार्ग वेगळा ठेवला. मी सेव्हिंग्ज करणं आहे. कारण बघा धंद्यामध्ये प्रॉफिट असतं. तर ते हं, प्रॉफिट आपण हळू-हळू विथड्रॉ केलं पाहिजे. काय झालं, की आमच्या मी जिथे माझं दुकान होतं त्याच्या बाजूला एक रेस्टॉरंट होतं, हॉटेल होतं. त्याच्यामध्ये जाऊन मी चहा प्यायचो. तर तो केरळाचा माणूस होता. तर तो तिकडे चहा प्यायचा. पण तो जी एक 100 ची नोट त्या काउंटर होता त्याच्या खाली एक डबा ठेवायचे 2 डबे. त्या एका डब्यामध्ये तो 100 ची नोट टाकायच्या आणि दुसऱ्या डब्यामध्ये पण 100 ची नोट म्हणजे 100 इथे जमा करायचा रोजचे. इथे पण 100 या डब्यामध्ये जमा करायचा. तर मी त्याला विचारतो, की "हे रोज तू 100 इकडे का टाकतो बाबा? या डब्यात पण 100 या डब्यात पण काय चालू आहे पण तुझं हे?" तर त्यांनी मला सांगितलं, की हे जे पैसे आहे मी 100-100 करून माझे महिन्याचे 3,000 हे माझं सेव्हिंग आहे आणि अ, अ, बाकीचं जे 100 आहेत अ, ते मी माझ्या बाकीच्या खर्चाला ठेवतो. तर मला पण वाटलं, की आपण पण सेव्हिंग करावं करून. तर सेव्हिंग करण्यासाठी तर मी पण रोजचे ₹500 जमा करायला सुरुवात केली. रोजचे 500-500 करून महिन्याचे झाले 15,000 आणि वर्षाचे झाले 1,80,000.
तर विचार करा की मी रोजचे माझ्या बिझनेसमध्ये 500-500 काढतो आणि एका ठिकाणी जमा करतोय. तर 15,000 होतात आणि वर्षाला 1,80,000 दिरहम होतात. तर बघा मी माझ्या थोडं-थोडं माझ्या बिझनेसमध्ये पैसे काढले, तर बिझनेसला पण काही इफेक्ट पडला नाही आणि माझ्याकडे सेव्हिंग पण चांगलं झालं. काय असतं की आपण एकदम मोठी रक्कम जर बिझनेसमध्ये काढायची झाली, तर ती काढता येत नाही. तर मी 1,80,000 घेऊन बँकेत गेलो आणि तिथे फिक्स डिपॉझिट केलं. तर मला काय आताच काय करायचं? तर मी म्हटलं आपण एक दुकान उघडूया. म्हणजे 1,80,000 म्हणजे आताचे झाले 32 लाख रुपये. हे लक्षात ठेवा 32 लाख. तर मी अबुधाबीला दुकान उघडलं आणि तिथे दुकान उघडल्यानंतर तिथे पण ₹500 काढायला लागलो रोजचे आणि इथे पण 500 काढायला लागलो. महिन्याचे झाले 30,000. तर मग मी 3,60,000 दिरहम एक वर्षामध्ये झाले आणि हे दोन्ही दुकानं चांगले होते. त्याच्यामध्ये रोजचे 500-500 काढल्याने माझ्या बिझनेसला इफेक्ट पण होत नव्हता. मग माझं तिसरं दुकान मी शारजाला काढलं. इथे सुद्धा तेही चांगलं चालायला लागलं. म्हणजे इथे 500, इथे 500, इथे म्हणजे दुबईमध्ये 500, अबुधाबीला 500 आणि शारजाला 500 असे करून माझे दिवसाला 1,500 झाले. त्याची एक मोठी रक्कम झाली. तर वर्षाला मग मी जे मोठी रक्कम झाली त्याची एक दुबईमध्ये मसाल्यांची फॅक्टरी ओपन केली. की मी सांगू इच्छितो की हळू आपण पैसे काढले आणि एका ठिकाणी जमा केले की ते मोठी रक्कम होते आणि त्याचं बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट केलं की उद्या जर काही आपल्याला झालं तर आपल्याकडे काही पैसा आता आहे की आपल्याला एक सिक्युरिटी निर्माण होते. तर माझं जे सेव्हिंग्स आहे ते मी त्याच्यावरती भर पाडतो की मी मनुष्य जो श्रीमंत आहे नुसता टर्नओव्हर त्याचा मोठा आहे आणि श्रीमंत होत नसतो. तो फायनान्शियली स्ट्रॉंग असला त्याला त्याला श्रीमंत माणूस म्हणतात. तर असं हळू करून एक मोठी रक्कम मला जायची सवय त्याच्यावर मी दुकानं काढत गेलो. म्हणजे बँकेचे लोन घेऊन आपण दुकानं काढण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पैशाने आपण काढत गेलो आणि आपल्याला कोणतं टेन्शन राहत नाही. उद्या मला कोणाचं काही देणं नाहीये. हे आपल्या ज्यावेळी मनात होतं तर माणसाचा कॉन्फिडन्स अजून वाढतो आणि आपलं कुठे सेव्हिंग्स एक ठिकाणी जमा होत गेलं की अजून आपल्याला एक सिक्युरिटी निर्माण होते. तर हे बरोबर. सेव्हिंगचं माझं गुपित तुम्ही सर्वांना सांगितलं. खरंच आहे आणि मला असं वाटतं की याचा उपयोग आपल्या सगळ्या उद्योजकांना निश्चित होईल. कारण सगळ्यांनाच एक्सपान्शन करायचं असतं. प्रत्येकाचीच इच्छा असते की एकाचे 4 व्हावेत आणि त्यामुळे या एक्सपान्शनसाठी त्यांना विचार करायचा असतो. आज मी असं म्हणेन की आपले सगळे उद्योजक जे ऐकतायत, कदाचित ते नवीन उद्योजक आहेत किंवा कदाचित जुने पण आहेत. पण उद्योजकांकडे कोणती कौशल्य असली पाहिजेत? त्यांनी या सगळ्या परिस्थितीचा विचार करत असताना काय त्यांचे गुण काय असले पाहिजेत त्यांच्यामध्ये? म्हणजे त्यांचा स्वभाव कसा असला पाहिजे? त्यांनी कसं वागलं पाहिजे? याबद्दल थोडंसं सांगा ना? खूप हे महत्वाचे असे छोटे-छोटे गोष्टी असतात, की मनुष्य धंदा करतो आणि थोडा तो सक्सेस व्हायला लागला, की ज्याकडे खिशामध्ये पैसे आले, की मग तो उर्मट बोलायला लागतो, ॲटिट्यूड वाढतो. असं नका होऊ देऊ. आपण ज्या गिरायकांनी आपल्याला मोठं केलं त्याच्याशी उर्मट बोलू नका रे बाबांनो. गिराईक आपला देवता आहे. तो आपल्याकडनं माल विकत घेतो तर आपल्याला प्रॉफिट होतं. तर हे ॲटिट्यूड वगैरे दाखवणं हे दाखवू नका. रागावरती नियंत्रण ठेवा. बिझनेसमध्ये कितीही त्रास झाला तरी धंदा सोडू नका. आणि घरातल्या लोकांना पण सांगा, "बाबा माझ्या मागे कटकट करू नको. तू अ, धंदा सोड आणि नोकरी कर," असं बोलू नको. आणि एक बिझनेस नवीन सुरू केला तर किमान 3 वर्ष तरी लागतात त्याला सेट व्हायला. मग त्याच्यात त्याचं प्रॉफिट मिळतं. तर आणि शॉर्टकट नाही बिझनेसमध्ये आणि सांगू इच्छितो की असं कोणतंही काम करू नका ज्याच्यामुळे तुमचं नाव खराब होईल. बघा आज मनुष्य कितीही जरी श्रीमंत झाला आणि त्याच्यावरती एखादी दाग लागला, त्याच्याबद्दल एखादी वाईट गोष्ट घडली, लोकांच्या मनामध्ये, डोक्यामध्ये एकच गोष्ट असते की हा वाईट माणूस आहे. बघा एवढं नाव आपण कमवलेलं आहे, तर ते इमानदारीने, प्रामाणिकपणाने काम करा. त्याला वेळ लागतो मोठं व्हायला, पण शॉर्टकट नाहीये. कोणताही असा मार्ग अवलंबू नका की त्याच्यामुळे तुमचं आणि तुमच्या फॅमिलीचं नाव खराब होईल. असं मी सांगू इच्छितो सर्वांना. नक्कीच मला असं वाटतं, की तुमचं मार्गदर्शन आणि तुमचा ह्या सगळ्या बिझनेस मधला अनुभव हा कुठेतरी सगळ्या बिझनेसमनना उपयोगी पडेल. आज परिस्थिती अशी आहे, की आज एक ज्याला म्हणू एक ब्रेक लागलेला आहे सगळ्यांनाच. सगळेच जण घरी आहेत आणि विचार करतायत, की पुढे काय करायचं? काही नवीन आयडियाजवर काम करणं चालू आहे. खरं तर हे दिवस मोकळे मिळालेले आहेत, की ज्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता. आपल्या व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने काही आयडियाज, नव्या आयडिया काढू शकता. तर येणाऱ्या काळात या उद्योजकांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी कशा पद्धतीने पुढे जावं आणि कसं त्यांनी आपलं मोराल टिकवून कसं ठेवावं?
ही एक खूप खूप मोठं उदाहरण आहे आपल्यासाठी हे कोरोनाचं, की असा वेळ हे कोणाच्या आयुष्यामध्ये इतका आला नव्हता. मला असं अं, वाटतं तुमच्या आयुष्यात एक ब्रेक असा आला होता. हा ब्रेक आला होता. त्यावेळी युद्ध होतं, कुवेत आणि तुमच्या इराकचं युद्ध नाही होतं, त्यावेळी आला होता. हा तुमच्या आणि आरोग्याच्या हो. दृष्टीने. हा. बघा कितीही जरी प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये सुटका होते असं नाही की म्हणजे तो प्रॉब्लेम हे सुटतच असतात. हम्म. माझ्या आयुष्यामध्ये पण असा एक प्रॉब्लेम आला होता की मी खूप काम करायचो आणि वेळेवरती जेवायचो नाही. सकाळी ब्रेकफास्ट नाही करायचो, दुपारचं लंच 4ला 5ला घ्यायचो, रात्रीचं जेवण रात्री 1ला 2ला घ्यायचो. तर त्याच्यामुळे माझ्या आरोग्यावरती खूप परिणाम झाला. मला सिव्हिअर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम झाला. आणि मला काहीच खाता यायचं नाही, की नुसतं बॉइल्ड भाजी असायची आणि चपाती असायची. तुम्ही विचार करा, की म्हणजे अ, की आपण एवढा पैसा कमवला आणि आपण त्याचं वस्तू खाऊ शकत नाही. त्या पैशाचा काय उपयोग करू? मी हा नेहमी विचार करायचो. आणि देवाला एक म्हणायचो, की "देवा आता मी माझ्या आरोग्याची खूप काळजी घेईल, पण मला बरं कर रे देवा. मला फक्त एक चान्स दे." मी मंदिरात जायचो, सगळीकडे जायचो आणि मला असे माझे 5 वर्ष गेले. मी माझा बिझनेस तेवढा-थोडा कमी केला. की असं वाटलं, की बाबा माझी सुटका होऊ दे. आता माझ्यासमोर आता पूर्ण अंधारमय जीवन आहे आणि मी आजारातून मी कधी मुक्त होणार नाही. मला सिव्हिअर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. तर पण एकदा टीव्हीवरती मी असाच एक प्रोग्राममध्ये मला एक ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट दिसली. मी तिथे गेलो आणि तिथे ती ट्रीटमेंट घेतल्यावर एक 15-20 दिवसानंतर मी बरा झालो. त्यावेळी मी विचार केला, की आता आपण जीवन आपलं बदललं पाहिजे. आपण वेळेवरती जेवण जेवलं पाहिजे, आपण व्यायाम केला पाहिजे, थोडा व्यायाम नाही तर वॉक केला पाहिजे. रोज वॉक करतो, रोज मेडिटेशन करतो आणि आपल्याला स्वतःला फिट ठेवतो. आणि माझ्या सर्व आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांना सांगू इच्छितो, की बाबांनो, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही पैसे तर कमवाल, परंतु आरोग्य तुमच्या हातातून गेलं, तुम्हाला कोणता काही प्रॉब्लेम झाला आला म्हणजे आरोग्याचा, तर त्याला ठीक करणं खूप कठीण असतं. तर हे माझं एक तुम्हाला उदाहरण द्यायचं होतं, की आपल्या आरोग्याची पहिले काळजी घ्या. बरोबर. पण म्हणजे असा ब्रेक जरी आला, तरी त्यातनं पुढे जायचंय हेच आपण आज सगळ्या आपल्या उद्योजकांना सांगूया. हो. आज यंगिस्तानच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आमच्या या गप्पांमध्ये सहभागी झालात आणि खरंच आहे बिझ टॉक्स मध्ये आपण जेव्हा दुबईहून तुम्ही खास या गप्पांसाठी आलात त्यामुळे आम्हाला बरं वाटलेलं आहे. हो. यंगिस्तानचा हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म उद्योजकांना कसा वाटतोय? म्हणजे तुम्ही एक उद्योजक म्हणून तुम्हाला काय वाटतं, की यंगिस्तानच्या या प्लॅटफॉर्मचा इतर उद्योजकांना कसा फायदा होईल? हो, छान गोष्ट आहे, की एकमेकांना कनेक्ट करता येईल. आपण घर बसल्या किंवा कुठेही बाहेर असतो तर मोबाईलवरती आपण बघू शकतो. आणि नवीन जे तरुण आहेत त्यांना बिझनेसमध्ये काहीतरी आयडियाज येतात, की त्यांना काही युक्ती कळतात किंवा जे ऑलरेडी बिझनेस करतात, की त्यांना पण दुसऱ्याचा एक अनुभव मांडता येतो. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या या चॅनल मार्फत तुम्ही सर्वांना कनेक्ट होऊ शकता. तुमचं प्रोडक्ट एक विकायचं आहे कुणाला, तर त्याच्यामुळे ते पण माहीत पडेल, की आता जसं मी सांगितलं तुम्हाला जर दुबईमध्ये प्रॉडक्ट पाठवायचं असेल, तर आमच्या ऑफिसमध्ये सॅम्पल द्या. तर तुम्हाला ते प्रॉडक्ट दुबईपर्यंत तुमचा माल विकला जाईल तुमचा. तर असं हे जे तुम्ही प्लॅटफॉर्म केलंय खूप सुंदर आहे आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक सो मच आणि आपण असेच कनेक्टेड राहूच. आपण अनेक कार्यक्रम तर करतोच, पण त्याचबरोबर आज या उद्योजकांसाठी सुद्धा एक मार्गदर्शन तुमचं मोलाचं आहे. असेच काही प्रश्न उद्योजकांकडनं आल्यानंतर पुन्हा एकदा तुमचं आणखी एखादं सेशन आपण काही दिवसांनी नक्की, नक्की, पुन्हा नक्की. करूया आणि खूप शुभेच्छा आणि काळजी घ्या. तिकडे सुद्धा सगळ्यांनी सेफ राहूया. थँक